जय महाराष्ट्र. राज्यातील तमाम पात्र लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचं नोव्हेंबरचा हप्ता वितरणाचं अपडेट आहे. ज्या हप्त्याची म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याची लाडक्या बहिणी मागच्या 1 महिन्यापासून प्रतीक्षा करत होत्या, आता त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. आता त्यासोबतच काही प्रश्न किंवा शंका लाडक्या बहिणींच्या मनात अशी आहे, की मग आम्हाला एकसाथ 3,000 येणार का? किंवा एकसाथ 4,500 येणार का? नोव्हेंबर-डिसेंबरचा एकत्र येणार का? हा प्रश्न लाडक्या बहिणींमध्ये आहे आणि त्यासोबतच ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांनाही हा हप्ता मिळणार आहे का केवळ ई-के-वाय-सी केलेल्याच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे, याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीपर्यंत जाऊ द्या ज्यांची अजूनही ई-के-वाय-सी झालेली नाही आहे, त्या संभ्रम अवस्थेत आहेत की त्यांना हप्ता मिळणार की नाही. तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता जो थकीत राहिला होता, जी-आर काढण्यात आला होता, निधीची तरतूद झाली होती, परंतु अद्याप वाटप नव्हतं. त्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आचारसंहिता. आता मागच्या महिन्यात जी निधीची तरतूद करण्यात आली होती त्याचाच वितरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज दुपारी 4 वाजल्यापासून 31 डिसेंबरला दुपारी 4 वाजल्यापासून हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे आणि तो हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा आहे. आता काही बातम्या अशा येत होत्या की एक साथ 2 महिन्याचे हप्ते येतील किंवा एक साथ 3 महिन्याचे हप्ते येतील. तर तसं नसून केवळ 1 महिन्याचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे आणि तो म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा. त्याचं कारण असं आहे की जी निधीची तरतूद किंवा जी-आर काढण्यात आला आहे तो केवळ नोव्हेंबर महिन्याचा जी-आर काढण्यात आला होता. त्यामुळं 31 डिसेंबरच्या आज जर वितरण सुरू झालं असेल तर ते नोव्हेंबरच्याच हप्त्याचं आहे आणि केवळ तुम्हाला ₹1,500 मिळणार आहेत. जर का डिसेंबर महिन्याच्या निधीची तरतूद केली असती, जी-आरही काढला असता, तर एक साथ तुम्ही ₹3,000चा हप्ता मिळेल याची अपेक्षा ठेवू शकला असतात. परंतु तसं नसून आता तुम्हाला केवळ एकच हप्ता मिळणार आहे. मग आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार हा जर तुमच्यामध्ये प्रश्न असेल तर त्याला अजून बराच सारा काळ जाऊ द्यावा लागेल. कारण आता परत एकदा पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्याची आचारसंहिता आहे. त्यामुळे 1 महिना तरी तुम्हाला प्रतीक्षा करावी ही लागणारच आहे. आता त्यासोबतच हा प्रश्न आहे लाडक्या बहिणींच्या मनात की ज्यांची कोणाची ई-के-वाय-सी झाली आहे केवळ त्यांनाच हप्ता मिळणार आहे नोव्हेंबरचा की सरसकट हप्ता मिळणार आहे. तर त्याबाबत अपडेट असा आहे की अद्यापही ई-के-वाय-सीच्या बेसिसवरती हप्ता वितरण सुरू नाही आहे. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे हप्ते हे सरसकट मिळत आहेत. जरी तुमची ई-के-वाय-सी झाली नसली तरी तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे. त्यामुळे ज्यांची ई-के-वाय-सी नाही आहे त्यांनी काळजी करू नये, तुम्हाला हा हप्ता मिळणारच आहे. जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा मिळणार आहे. परंतु 31 डिसेंबर ही डेडलाईन आहे आणि तुम्हाला काळजी करायची आहे की तुमचा ई-के-वाय-सी ही झालं पाहिजे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.